निखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच कल्पतरुस तथा नंदनंदन श्याम सुंदर यशोदा किशोर आनंद नंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या वाङ्मयी श्रीमद भागवत कथेमध्ये आजचा आपला 6वा दिवस. कसे 5 दिवस श्रीमद भागवतामध्ये गेले काही समजलंच नाही. काल आपण भगवान परमात्मा सर्व गोकुळातील लोकांना घेऊन वृंदावनातील लोकांना घेऊन नंद बाबा यशोदा मैया भगवंताचे सर्व ग्वाल गोपाल सर्व गाई गावातील सर्वांना घेऊन भगवंत गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरिता आले होते. आणि भगवंताची पूजा चालू होती तेवढ्यात ही बातमी इंद्रदेवाला कळाली. तेवढ्यात ही बातमी वरुण देवाला कळाली. आणि जेव्हा हे सर्व कळालं राग आला. दरवर्षी माझी पूजा करणारे हे लोक आज पर्वताची पूजा करतात. आणि मेघांना आदेश दिला की जा त्या वृंदावन मध्ये जा आणि एवढा पावसाचा वर्षाव करा. पावसाचा वर्षाव करायचा सांगितला. सर्व मेघ गोकुळावरती आले. गोवर्धन पर्वतावरती सर्व मेघ आहेत आणि पाऊस चालू झाला. एवढा पाऊस चालू झाला सगळीकडे पाणीच पाणी. घरामध्ये जागा नाही, कोणाला बसायला जागा नाहीये. सर्व जणांना काय करावं काय नाही. नंद बाबा म्हणतात कृष्णा बघ तुला सांगितलं होतं आता देव आपल्यावरती कोपला आहे. देव कोपल्यावर काय कराव. पावसाचा वर्षाव वरतून चालू, कुठे जावं कुठे नाही कळेना. सर्व पक्षी भगवंताजवळ आले, सर्व ग्वाल भगवंताजवळ आले. काही ओरडू लागल्या, सर्व भगवंताचा पुकार करायला लागले. देवा आपल्यावरती आता देव कोपलाय, काय करावं काय करावं. तितक्यात भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवरती उचललं आणि करंगळीवरती पर्वत उचलून सर्व पक्ष्यांना सर्व ग्वालांना सर्वांना त्या पर्वताखाली यायचं सांगितलं. आणि सर्वजण त्या पर्वताखाली उभा होते. मेघाचा वर्षाव चालू होता, पाऊस चालू होता आणि सर्वजण इकडे त्या गोवर्धन पर्वताच्या खाली उभा होते. जसा भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला तसं सर्वांनी एकच जयघोष केला. बोल गोपाल कृष्ण भगवान की. आणि गावातील काही लोक असणारे नंद बाबा वगैरे सगळेजण भगवंताला एवढा पर्वत कसा उचलेल म्हणून सर्वांना आपण आपल्या काठ्या लावल्या. कोणी 2-2 हात लावायला लागलं. आपण आपल्या काठ्या लावल्या आणि भगवंत एका करंगळीवरती उचलून बसलेले आहेत. आणि यांना वाटतं की आपण जर का काठी काढली तर पर्वत खाली येईल. देवाला यांच्या मनातलं कळालं. देवाने एक लीला केली. थोडीशी करंगळी खाली केली. जशी करंगळी खाली केली तसं पर्वत खाली यायला लागलं. अरे अरे देवा काय होतंय. परत देवाने धरलं. सगळ्यांना कळालं हे आपण करत नाहीत, हे देव करतोय. असंच त्या मेघांचा वर्षाव चालू राहिला. सर्वजण तिथेच गोकुळामध्ये त्या पर्वताखालीच उभा होते. आता वरुण देवताला कळालं
की भगवंत हे काही साधे नाहीयेत, स्वयं भगवान परमात्मा आहेत कळालं. भगवंताची माफी मागायला लागले, भगवंता मला माफ कर. भगवंताने माफ केलं आणि सर्वजण परत वृंदावन मध्ये खेळायला लागले. एक दिवस भगवान परमात्मा गाईला वालांना घेऊन वनामध्ये निघाले. गाईंना भगवंताने वनामध्ये चारण्याकरिता सोडलंय आणि गाईंना सोडल्याच्या नंतर देवाचं एकच काम राहायचं, वालांसोबत खेळायचे. भगवंताने सांगितलं आज आपण यमुना मातेच्या तीरावरती खेळायचंय. ठीक आहे म्हणे, काय खेळायचं? क्रिकेट खेळायचं म्हणले. आणि ते क्रिकेट खेळण्याकरिता भगवंत यमुना मातेच्या बाजूला आले. सर्व ग्वाल भगवंता सोबत खेळू लागले. खेळता खेळता भगवंताने असा पंच मारला, डायरेक्ट सिक्सरच मारला. सिक्सर मारल्या बरोबर यमुना मातेच्या आतमध्ये तो चेंडू गेला. जसा यमुना माता मध्ये गेला तसे ग्वाल ओरडायला लागले, अरे अरे कृष्णा, हे काय केलंस? अरे या यमुना माता मध्ये कालिया नाग राहतो. तो कालिया नाग सोपा नाही, त्याच्या विषाने आजूबाजूचे सर्व झाड वाळून गेले होते. एवढंच नाही, त्या जागेवरच जो कोणी पक्षी पाणी पिईल, जो कोणी तिथे पाणी पिईल, त्याचा जागेवर मृत्यू होत होता. वरतून जाणाऱ्या पक्ष्यांना जर का त्या पाण्याचा थोडा जरी सुगंध आला तरी सुद्धा त्यांचा मृत्यू होऊ लागला. एवढं पाणी त्या कालिया नागाने दूषित केलेलं आहे आणि त्याच्यात तू आमचा चेंडू टाकलंस. देवा, आता आम्हाला आमचा चेंडू पाहिजे. काय गरज होती एवढा सिक्सर मारायची? आम्हाला आमचा चेंडू देवाने. तेव्हा भगवान परमात्मा जवळच्याच एका झाडावर चढले. त्या झाडावरून देव यमुना माता मध्ये उडी मारणार, पण वाल म्हणायला लागले, देवा देवा आम्हाला नको तो बॉल, पण तू आतमध्ये जाऊ नकोस. जर तू आतमध्ये गेलास तर कालिया नाग तुला जिवंत सोडणार नाही. देवा जाऊ नको. देव काय ऐकायला तयार नाही, कारण देवाला सुद्धा आपल्या भक्ताचा उद्धार करायचा होता, कालिया नागाचा उद्धार करायचा होता. भगवंताने कोणाचंच ऐकलं नाही. पटकन अशी यमुना मातामध्ये डुबकी मारली आणि यमुना मातामध्ये गेल्याच्या नंतर भगवंत खाली जातात. खाली गेल्यावरती भगवंताला त्या कालिया नागाच्या पत्नी दिसतात. नागपत्न्या भगवंताला दिसतायत. त्या नागपत्न्या भगवंताला बघून मोहित झाल्या. भगवंताला प्रणाम करायला लागल्या. किती सुंदर रे देवा तुझं रूप, कोण आहेस बालका तू? भगवंताने आपला परिचय सांगितला. त्यावेळेस त्या नागपत्न्या बोलू लागल्या, देवा आमचा पती खूप भयंकर आहे, निष्ठुर आहे. तुमचं एवढं सुंदर रूप आहे, तो कालिया तुम्हाला सोडणार नाही. देवा तुम्ही इथून परत वापस जा. भगवंत नागपत्न्याचं ऐकत नाही. देवा आमच्यावरती कृपा करा. जर का तुम्ही आमच्या पतीकडे गेलात तर तुम्ही माझ्या पतीला जिवंत सोडणार नाहीत, आम्हाला माहित आहे. त्यामुळे देवा जाऊ नका. आम्हाला आमचे पती पाहिजे, आम्हाला आमचं कुंकू पाहिजे. पती कसाही असो, कितीही निष्ठुर असो, तरी पत्नी म्हणते माझा पती आहे, शेवटपर्यंत साथ देणार आहे, माझ्या कपाळाचं कुंकू आहे. त्यामुळे भगवंत जाऊ नका, माझ्या पतीला मारू नका. भगवंताने सांगितलं मी तुमच्या पतीला मारणार नाही, पण त्याला त्याची शिक्षा मात्र भेटलीच पाहिजे. त्यामुळे भगवंत कालिया नागाकडे जातात. आवाज ऐकून कालिया नाग झोपेतून उठतो
जसा झोपेतून उठतो तसं पाणी सर्व जबडब व्हायला लागलं. जेव्हा ते पाणी हलू लागलं तेव्हा या गोपालांना वाटलं आता भगवंत काही जिवंत बाहेर येणार नाही. सर्व ग्वालांना भीती वाटायला लागली. वृंदावन मध्ये गेले, सर्वांना सांगितलं आपला देवाने कालिया नागाच्या त्या यमुना मातामध्ये डुबकी खाल्लीये. देव आता बाहेर येईल सांगता येत. सर्व ग्वाल इकडे नंद बाबांना सर्वांना सांगू लागले आपला भगवंत गेला. सर्वजण रडायला लागले. यशोदा माता रडत होती. रडत रडत यमुना मातेच्या तीरी आल्या आणि यशोदा माता म्हणते माझा लाला जर का या यमुनेमध्ये गेला असेल, कालिया नागाच्या तोंडामध्ये जर का माझा देव गेला असेल तर मी सुद्धा जाणार. यशोदा माता उडी टाकायला बघतात. सर्वजण यशोदा माताला धरतात, सावरतात, समजून सांगतात, पण यशोदा माता ऐकायला तयार नव्हती. अरे माझा देवच जर का नसेल तर मी कशाला आहे, म्हणून यशोदा माता रडू लागली. इकडे देव आतमध्ये कालिया नागासोबत देव युद्ध करायला लागले. जसं कालिया नागाने देवाला बघितलं तसं कालिया नाग म्हणतो आजचा माझा नाश्ता खूपच स्वादिष्ट आहे, दिसायला खूप सुंदर दिसतोय. आणि कालिया नाग भगवंताच्या जसा जवळ गेला तसं देवाने त्याच्या मुंडक्यावरती लात मारली. मुंडक्यावरती लात मारून त्याच्यासोबत युद्ध करू लागले. दोघांचं कठोर असं युद्ध चालू होतं. नागपत्न्या फक्त बघत होत्या. देवाला मनात प्रार्थना करत होत्या, देवा माझा कुंकू वाचव, देवा माझ्या पतीला मारू नकोस, मनात विचार करत होत्या. आणि या दोघांच्या युद्धामध्ये शेवटी कालिया नागाला कळालं आपला विजय होऊ शकत नाही. तेव्हा कालिया नाग भगवंताला बोलायला लागला, देवा मला का मारतोस? देवाने सांगितलं अरे यमुना मातामध्ये येऊन बसलास, एवढं कठोर तुझं विष आहे, पक्षी मरतायत, गायी मरतायत, माणसे सुद्धा मरायला लागलेत आणि वरतून मला विचारतोस मला का मारताय? कालिया नाग म्हणायला लागला, देवा जर का तू आम्हाला विष दिलं नसतंस, जसं माणसे दिले आहेत, काही माणसं मनाने क्रूर असतात तर काही माणसं प्रेमळ असतात, तो स्वभाव भगवंताने दिलाय. माणूस कसा वागतो हे माणसं वागत नसतात. भगवंताने आपल्याला जसं स्वभाव आपल्याला दिलाय तसं आपण वागतो. चिमण्या आहेत, चिमण्याला भगवंताने बोलणं दिलं नाही, भगवंताने केलंय. देवा सर्व सृष्टी तूच उत्पन्न केलीयस. सृष्टीमध्ये कोणाकडे काय द्यायचं कोणाकडे नाही द्यायचं तुझ्या हातात आहे. तू जर का आम्हाला विष दिलं नसतंस तर आज लोकांनी आम्हाला तुमच्या आपण आपल्या घरात पाळलं असतं. आज नागपंचमी आल्याच्या नंतर लोक आम्हाला खूप पूजा करतात, खूप अर्चना करतात. कशी? भिंतीवरती काढून. आणि देवा जर का आम्ही तिथे गेलो त्या पूजेच्या जवळ तर लगेच काठी घेऊन मारतात. जर का आमच्या जवळ विष नसतं तर आज लोकांनी आम्हाला पाळलं असतं. जसं मांजरांना पाळतात, जसं कुत्र्यांना पाळतात, तसंच देवा आम्हाला सुद्धा पाळलं असतं. देवा तू आम्हाला विष दिलंस, त्यात आमची काय चुकी? बघा भगवंत तीन भक्तांसमोर भगवंत हारले होते. एक म्हणजे बलीपाशी भगवंत हारले होते. बलीने भगवंताला उपदेश केला होता. दुसरं बालीने भगवंताला उपदेश केला होता. आणि तिसरं कालिया नागाने भगवंताला उपदेश केला होता. त्याच कालिया नागाचा उपदेश ऐकून भगवंत ला पुढचं काही बोलता येईना. अरे आपणच याला हे सर्व गुण दिले आहेत आणि आपणच त्या गुणामुळे त्याला मारतोय. देव शांत झाले. शेवटी कालिया नागाला सांगितलं ठीक आहे,
तुला नाही मारणार मी, पण तू आता हे वृंदावन सोडून जायचं. देवा कुठे जाऊ मी, मला माहिती नाही, पण वृंदावन सोडून तू जायचं आणि परत वृंदावन मध्ये कधी यायचं नाही. ठीक आहे देवा, जातो मी. देवाने सांगितलं, पण जर का तू मागे वळून पाहिलंस तर तिथेच तू पाषाण होऊन पडशील, दगड होऊन पडशील सांगितलं. ठीक आहे सांगितलं. कालिया नागावरती नृत्य करत करत भगवंत यमुना मातेच्या वर यायला लागले. सुंदर असं नृत्य करू लागले देव. आणि नृत्य करत करत भगवंत वर आले. यशोदा माता, नंद बाबा, सर्व नंदवासी भगवंताकडे बघू लागले. अरे आपल्या देवाचा चमत्कार तर बघा, देवाने कालिया नागाला हरवलं. देवाला सर्वजण बघून खूप खुश झाले आणि कालिया नाग आता वृंदावन सोडून जाऊ लागला. पण जात असताना त्याला वाटलं, देवाचं एवढं मोठं धाम आहे, त्या धामाचं परत दर्शन होईल नाही होणार सांगता येत नाही. एकदा याचं दर्शन घ्यावं म्हणून पाठीमागे वळून बघितलं. पाठीमागे वळून बघायचं परत एक कारण आहे. त्याला वाटलं, भगवंताला सोडून बाहेर राहण्यात उपयोग काय, भगवंताचा वास सोडून बाहेर राहिल्याने भेटणार काय. म्हणून पाठीमागे बघितलं आणि जसं पाठीमागे बघितलं तसं तिथेच तो पाषाण होऊन पडला. आणि अशा प्रकारे भगवंताने त्या कालिया नागाचा उद्धार केला. बोलो भक्तवत्सल भगवान की. त्या कालिया नागाचा आजही वृंदावन मध्ये कालिया घाट म्हणून एक घाट आहे. तिथे भगवंताने त्या कालिया नागाचा उद्धार केलेला आजही तो पाषाण तिथे आहे. तिथे गेल्याच्या नंतर काही लोक तिथली माहिती सांगतात, त्या कालिया नागाचं आज तिथे मंदिर तिथे केलेलं आहे. असं आनंदामध्ये सर्वजण त्या वृंदावन मध्ये राहू लागले. पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवंत आदी सर्व नंदवासी एकत्र येऊन उत्सव साजरे करत होते. मी तुम्हाला कालच सांगितलं, त्या वृंदावन मध्ये, त्या गोकुळामध्ये, त्या नंद गावामध्ये 365 दिवस सण साजरी करायचे. 365 दिवस उत्सव साजरी करत होते. सर्वजण आनंदाच्या उत्सवामध्ये होते. पण आता एकादशी जवळ आली होती आणि आमचे नंद बाबा निर्जला एकादशी करायचे. असंच भगवंत नंद बाबांना एकादशी होती. भगवंताला नंद बाबांना वाटलं, आज एकादशीचा दिवस आहे. सकाळी सकाळी उठून नंद बाबा स्नान करण्याकरिता जातात रोज 4 वाजता. आजही उठले, सर्व ब्रह्म मुहूर्ताचे काम करून एकादशी व्रत धरलेलं आहे. एकादशी व्रत पार पडलं. दुसऱ्या दिवशी द्वादश होती. रोजच्या नियमाप्रमाणे 4 वाजता उठायचं होतं, पण रात्रीच्या 12 वाजताच त्यांना 4 वाजण्याचा भास झाला आणि 12 वाजताच उठून यमुना मातावरती स्नान करण्याकरिता गेले. यमुना मातावर स्नान करण्याकरिता 12 वाजता गेले. बघा, 12च्या नंतर काही कामे करू नये. 12 नंतर झोपीतून कोणी उठू नये. 12च्या नंतर प्रत्येकाने झोपावं. कारण जसं 4 वाजल्याच्या नंतर ब्रह्म मुहूर्त असतो, तसंच 12च्या नंतर राक्षसांचा वेळ असते. भगवंताने प्रत्येकाची वेळ निश्चित केलेली आहे.
जसं आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, उद्या भगवंताने आपल्यासाठी चांगली वेळ ठेवली आहे. तसंच काही वेळ देवाने दैत्यांना दिली आहे, काही वेळ देवाने राक्षसासाठी सुद्धा दिली आहे. कारण राक्षस सुद्धा भगवंताचाच अंश आहेत. या जगात चांगलं तेवढंच आहे, वाईट तेवढंच आहे, तेवढं भगवंताचंच आहे. पशु कोणापासून उत्पन्न झाले? पशु पक्षी असतील, बैल असतील, कुत्र असेल, मांजर असेल, कोणापासून उत्पन्न झालं? देवापासून झालं. बाई कोणापासून उत्पन्न झाली? देवापासून झाली. माणसे कोणापासून उत्पन्न झाले? देवापासून झाले. तसंच राक्षस सुद्धा देवापासूनच झालेले आहेत. मग राक्षस सुद्धा भगवंताचेच लेकर आहेत. त्यांना सुद्धा राहण्यासाठी जागा द्यावा लागेल, त्यांची सुद्धा एक वेळ ठेवावा लागेल. म्हणून 12 ते 3 भगवंताने त्यांच्यासाठी वेळ दिलेली आहे. त्या 12 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत कोणी उठू नये. उठलाच तर त्याच्या स्वभावामध्ये हळूहळू राक्षसी वृत्ती येते. आणि जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावरती उठतो त्याच्या मनामध्ये सत्विचार येतात, चांगले विचार येतात. प्रत्येकाने ब्रह्म मुहूर्तावरती उठावं. त्यावेळेस सर्व देवी देवता आपल्या पृथ्वी तलावरती येऊन भ्रमण करतात. अजूनही बघायचं, 4 वाजल्याचा जो सुगंध असतो, 4 वाजल्याचं जे वातावरण असतं, ते वातावरण खूप वेगळं असतं. जो 4 वाजता उठतो त्याला माहितीये, किंवा उद्या सगळेजण 4 वाजता उठून बघा, आनंदाचं वातावरण असतं. त्यावेळी 4 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत देवाची वेळ असते. आणि 6 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 5-6 वाजेपर्यंत ही माणसासाठी वेळ दिलेली आहे देवाने. आणि त्या 5-6 वाजता म्हणजे सायंकाळच्या वेळेला स्वतः महादेव आपल्या पार्वती मातेला घेऊन, आपल्या सर्व परिवाराला घेऊन सृष्टीचं भ्रमण करतात. ज्या वेळेस महादेव सृष्टीचं भ्रमण करत असतात, त्यावेळेस आपण जे कार्य करतोय त्या कार्याला भगवंत तथास्तु म्हणून जातात. बघा, सायंकाळच्या वेळेला प्रत्येक जणाने देवाचं नामचिंतन करत राहावं, काहीतरी दान धर्म काहीतरी करीत राहावं. कारण भगवंत तथास्तु बोलत असतात. जर आपण भांडण तंटा करत असतो तर देव तथास्तु म्हणून जातो आणि महाराज आपल्या आयुष्यामध्ये भांडणच चालू राहतं. जर आपण जेवण करत असतो सायंकाळच्या वेळी, तर आपल्याला वर्षभर आयुष्यभर भूकच लागत राहते. जर आपण आपल्या मुलाला मारत असतो सायंकाळच्या वेळी, तर तो मुलगा आयुष्यभर मारच खात राहतो. जे कार्य आपण सायंकाळी करतो ते कार्य आपण आयुष्यभर करत राहत असतो. कारण आमचे भगवान शंकर खूप भोळे आहेत. भक्त जे करतात त्या गोष्टीला तथास्तु म्हणून जातात. ती गोष्ट चांगली आहे, ती गोष्ट वाईट आहे, देव बघत नाही. म्हणून प्रत्येकाने सायंकाळच्या वेळी भगवंताचं नामचिंतन करावं, तुळशी मातेला दिवा लावावा, काहीतरी भगवंताचं करत राहावं. त्याला भगवंत तथास्तु म्हणून जातील तर त्यामध्ये आपली उन्नती होईल. तसंच आता ब्रह्म मुहूर्तावरचं रात्रीच्या 12 वाजता गेलेत. रात्रीच्या 12 वाजता वरुण देवता झोपलेले होते, पाण्याचे देवता. जलाधिदेव तिथे झोपलेले होते आणि अचानक नंद बाबा आले आणि यमुना मातामध्ये डुबकी घेतली. जशी डुबकी घेतली तशी जलदेवतांना सर्वांना जाग आली आणि जलाचे असणारे देवता वरुण देवता त्यांना राग आला. सांगितलं, जो कोणी मनुष्य इथे आला असेल त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि काही जलदेवाचे दूत असणारे
वर येतात आणि नंद बाबाला घेऊन वरून लोकांमध्ये नेतात. सर्वात खाली नेतात आणि वरून लोकांमध्ये नेऊन त्यांना बंदिस्त करतात. नंद बाबा गेलेले आहेत. यशोदा माताला चिंता लागली. कान्हा, अरे नंद बाबा सकाळपासून दिसत नाहीयेत. भगवंत कुठे गेले नंद बाबा काही कळत नाही. तेव्हा काय करावं? जसं यशोदा मातेने सांगितलं तसं भगवंत यमुना मातेच्या तीरीवरती गेले आणि तिथे जाऊन इकडे तिकडे बघत होते. नंद बाबा कुठे दिसेना. डोळे बंद करून बघितलं तर नंद बाबा वरून लोकांमध्ये त्यांना बंदिस्त केलंय. लगेच भगवंत वरून लोकांमध्ये गेले आणि वरून लोकांमध्ये जाऊन जसं तिथे गेले तसं वरून देवता भगवंताला साक्षात दंडवत असा नमस्कार केला. भगवंताला म्हणायला लागले, भगवंता आज तुम्ही आमच्या या वरून लोकांमध्ये आलात, आम्ही धन्य धन्य झालो. पण देवा इकडे येण्याचे आपले मुख्य. भगवंत सुंदर बासुरी वाजवायला लागले की सर्व गोपिका भगवंताकडे यायच्या, सर्व ग्वाल भगवंताकडे यायचे. पण काही विशिष्ट बासुरी भगवंताने वाजवली की गोपिया यायच्या. एक गोपी भगवंताला भेटण्याकरिता निघाली होती. बासरीचा आवाज आल्यावर हातामध्ये मुलगा होता. एका हातामध्ये दह्याचा माठ होता. मला जाऊ द्या ना, माझ्या देवाने मला बोलवलंय, घरातलं सर्व काम मी आवरलंय, जाऊ द्या ना. म्हणते अगं आपल्या कुळामध्ये कोणती स्त्री अजून बाहेर गेलेली नाही, डोक्याचा पदर कोणी खाली टाकलेला नाही आणि तू अशीच जातेस का? सासूबाई मला जाऊ द्या ना. नाही जाऊ दे ना. पतीला तिचा आवाज दिला आणि पतीला आवाज देऊन सांगितलं तुझी ही बायको ही आजपासून दार तिने ओलांडलं नाही पाहिजे. पतीने एक दोरी घेतली, खांबाला तिला बांधून टाकलं. रडायला लागली. डोळे बंद करून कृष्ण 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 जप करायला लागली. देवाचं ध्यान करायला लागली आणि या ज्या गोपिया निघल्या होत्या या सर्व गोपिकांच्या अगोदर ही तिथे जाऊन बसली. कशी? मनाने भगवंताच्या जवळ गेली. कृष्ण कृष्ण करत करत देवाच्या जवळ गेली आणि बाकीच्या या सर्व गोपी असंच भांडण तंट करून भगवंताकडे अर्ध्या रात्रीच निघाल्या. आता देवाजवळ गेले पण देवही महाराज आमचा खूप खोडसळ. गोपिका आल्यात, सर्व गोपिका भगवंताला बोलत होत्या पण भगवंत कोणालाच बोलत नव्हता. वरतून म्हणतो, अगं ए गोपिकांनो, तुम्हाला काही लाजगीच वाटते का नाही? या वेळेला आपण आपल्या नवऱ्याला सोडून आलात, तुम्हाला घरदार काही आहे का नाही? गोपिका नम्रतेने म्हणतात, देवा अरे तूच बोलवलंस ना आम्हाला इथे. गोपिकांचं आणि भगवंताचे काही इशाऱ्याने बोलणं होतं बघा. भगवंताने जर का बासरी उजव्या साईडला वाजवली तर त्या समजायचं भगवंत इकडल्या दिशेने गेले. जर का भगवंत इकडे जाऊन बासुरी वाजवली तर त्या समजायचे भगवंत इकडे गेले. त्यांच्या बरेचसे अशा खुणा होत्या. तसंच देवा तू आम्हाला बोलवलंस म्हणून आम्ही आलोय. देव म्हणतो, अरे अरे मी कशाला तुम्हाला बोलवू, जा म्हणे तुमच्या घरी. देवा सर्व संसार सोडून आलोय आणि तू असंच जा म्हणतोस. गोपिका सर्व संसार सोडून येतात, महाराज करतात.
हे सर्व ऐकायला आपल्याला खूप गोड लागतं, पण महाराज प्रत्यक्षात आपण संसार सोडू शकत नाहीत. त्या गोपिका साध्या नव्हत्या, स्वतः ऋषी मुनींचा अवतार होत्या. त्यांनी कितीतरी भगवंतासाठी तपश्चर्या केलती, तेव्हा कुठे ते गोपी झालत्या. संसार सोडून भगवंताकडे आल्या आणि देव त्यांना धिक्कारतोय, निघून जा म्हणतोय इथून, पण गोपिका जात नाहीत. देवाने परीक्षा घेतली. गोपिकांना राग आला, अरे याला बोलत नाहीत म्हणून हा आपल्याला नाही नाही तो बोलतोय. खाली मान घालून उभ्या होत्या, एका पायाच्या अंगठ्याने माती कोरताय आणि देव खूपच बोलायला लागलाय म्हणून एकमेकींना म्हणतात, हा जरा जास्तच नाटके करतो, याच्याकडे बघावंच लागेल. प्रेमिकांचा भाव खूप वेगळा असतो बघा. जेवढा बायकोचा नवऱ्यावरती अधिकार नसतो, तेवढा प्रेमिका आपल्या प्रेमिकावरती हक्क दाखवतात. तोच हक्क सर्व गोपिका भगवंतावर दाखवू लागल्या. 11 श्लोकाद्वारे भगवंताला त्या गोपिकांनी उत्तर दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं भगवंताने बासरी वाजवून सर्वांना बोलवून घेतलं, पण भगवंत आता त्यांचा धिक्कार करताय. सर्व गोपिकांना राग आला, भगवंताला बोलायला लागल्या, रागवल्या भगवंतावर. अरे देवा, असं काय करतोस? तूच आम्हाला बोलवलंस, आम्हाला जायचं सांगतोयस, आमचं मन वेधून घेतोस आणि नंतर असं काही बोलतो. देवाला कळालं गोपिकांचा सुंदर भाव आहे म्हणून. बघा, देव आपल्याला जवळ करत असताना अगोदर आपली परीक्षा घेतो, खूप परीक्षा घेतो. आणि महाराज देवाने परीक्षा का घेऊ नये? साधं आपण जर का बाजारातला भाजीपाला आणत असतो तरी सुद्धा 17 वेळेस चेक करतो. एखादा टमाटर घ्यायचं असेल, इकडून बघतो तिकडून बघतो. पावशर गोबी घ्यायची असली तरी सुद्धा इकडून बघतात तिकडून बघतात. दुकानावरती साधी केसाला लावायची पुडी जरी आणायला गेली तरी 17 बारे त्याची डेट बघतात. मग महाराज देवाला तर स्वतः जवळ घ्यायचंय, त्याने आपल्याला का तपासू नये? आपल्या मुलीला मुलगा बघत असताना आपण त्याची किती चर्चा करतो. या पाहुण्याला विचारतील, त्या पाहुण्याला विचारतील, मुलगा कसा आहे, मुलगा कसा आहे. मुलाकडची विचारतील, मुलगी अशी आहे का, मुलगी तशी आहे का. साधं एखाद्या मुलीचं लग्न करत असताना आपण एवढी चर्चा करतो, मग भगवंताला तर आपल्याला आपल्या जवळ घ्यायचंय. मग भगवंताने आपल्याला का तपासून घेऊ नये? बाजारातला माठ घ्यायचा असेल तर 17 वेळेस त्याला चेक करतात वाजवून. तसंच देव सुद्धा आपल्याला वाजवून चेक करतो की हा पक्का आहे का नाही. आणि पक्का नसेल तर आपल्याला महाराज देव पक्का करतो. कसं पक्का करतो? आपल्या जीवनामध्ये दुःख आणतो. खूप दुःख येतात जीवनात, आणि ज्या वेळेस जीवनात दुःख येतं त्यावेळेस आपण देवाचं नामस्मरण करतो. जेव्हा दुःख येतं आणि त्या दुःखाला आपल्या संसारातले लोक आपल्या जवळ येत नाहीत, तेव्हा आपल्याला कळतं देवाशिवाय आपला कोणी नाही. पक्का करत असतो महाराज देव आपल्याला. बरोबर ना आपा? कोरोना आला, त्या कोरोनाच्या वेळेस माणसाला बोलत नव्हते. एखाद्याला कोरोना झाला तर लांबून त्याला बोलायचे, लांबून कुत्र्यावाने त्याला चपाती टाकत होते, कुत्र्यावाने त्याला पाणी देत होते. त्यावेळेस लोकांना कळालं की कोणी कोणाचं नाही. तेव्हापासून लोक शिवपुराण कथा ऐकायला लागले. बरोबर का नाही? तेव्हापासून माणसं परमार्थात गेले. आज आपल्या खेड्यापेक्षा सिटीतले लोक जास्त करतायत बघा परमार्थ, कारण कोरोनाचा जास्त भर सिटीत होता. देव दुःख देतो
तो कशासाठी? आपल्या भक्तांना पक्क करण्यासाठी, कठोर करण्यासाठी करतो. अर्जुनाला भगवंत जवळ करत असताना अगोदर त्याची सगळी धन संपत्ती भगवंताने घेतली, तेव्हा जवळ केलं. महाराज एकच सांगणं असेल, जीवनामध्ये खूप दुःख येईलय, समजून घ्यायचं देव आपल्यावरती कृपा करतोय. जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव होतोय, समजायचं देव आपल्याला सोडून आपल्या शेजारणीवरती डोळा ठेवतोय, शेजारणीवर कृपा करतोय समजायचं. म्हणून जीवनात दुःख आल्याच्या नंतर समजायचं नाही की देव आपल्यावर कोपलाय किंवा देव सत्य नाही म्हणतो आपण दुःख आल्यावर. महाराज दुःख आल्याच्या नंतर देवाचं नामचिंतन करावं, कारण ती आपली परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये 100% मार्क घेतले पाहिजे. आणि एकदा का त्या परीक्षेत जिंकलं की महाराज भगवंत आपल्या सोबतही आनंद करतात, आपल्या सोबत राहतात. जसं गोपिकांसोबत भगवंताने अगोदर परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्याच्या नंतर महारास करायला सुरुवात केली. ती महाराज साधी नव्हती. 1 वर्षाची एक रात्र होती. 1 वर्षभर भगवंताने रात्र केली होती फक्त गोपिकांसाठी. त्या गोपिकांना महारासीचा आनंद देऊ लागले. शरद पौर्णिमेच्या रात्री मंद मंद हवेमध्ये चंद्राचा अलख प्रकाश होता, ताऱ्यांचा प्रकाश होता. आणि त्याच शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंत प्रत्येक गोपियांसोबत महारास करू लागले. त्या गोपीजवळ भगवंत होते. प्रत्येक गोपीला असं वाटायचं की भगवंत माझ्या सोबत महारास करतोय. प्रत्येक गोपीला वाटत होतं. पण महाराज या महाराज चालू असताना त्या गोपिकांना अभिमान झाला की भगवंत आमच्या सोबत महाराज करतोय. जसा अभिमान झाला तसा भगवंत तिथून त्यांना सोडून गेले. बघा, अभिमान आला की भगवंताने आपली साथ सोडली. मनात वाईट विचार आले की भगवंत आपल्याला सोडून गेला. तसंच त्या गोपिकांना अभिमान झाला, भगवंत त्यांना सोडून गेले. जसं भगवंत सोडून गेले तसं सर्व गोपी इकडे तिकडे भगवंताला बघू लागल्या. देव कुठे गेला, देव कुठे गेला, देवाला हाक मारत होत्या. राधा राणी भगवंत सोबत गेलेल्या होत्या, कारण आमच्या राधा राणी स्वयं परब्रह्म आहेत. त्यांना महाराज अभिमान कधी होणार? राधा राणींना अभिमान होऊ शकत नाही. एक ब्रह्मपुराणामध्ये असं वर्णन आहे की राधा राणी स्वयं भगवान महादेवाचं रूप आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे पार्वती मातेचं रूप आहे. भगवान शंकराने आणि पार्वती मातेने लीला केली होती. एक वेळेस भगवान शंकर पार्वती मातेला बोलता बोलता म्हणतात, पार्वती, पुरुषांच्या डोक्यावरती खूप ओझा असतं ग, बरोबर ना? खूप ओझा असतं पुरुषांच्या डोक्यावर, स्त्रियांना काय माहिती? पार्वती माता म्हणते, देवा, तुम्हाला फक्त सृष्टीचा विनाश करायचा आहे, पण मला सृष्टीचं रक्षण करावं लागतं. जसं आपण म्हणतो, तुम्ही फक्त कमवून आणता, मी त्याच्यातलं काही वाचवते. आपण पुरुषांना म्हणतो, पुरुष आपल्याला म्हणतात. तसंच त्या दोघांचं भांडण झालं. भगवंताने सांगितलं, पार्वती, ठीक आहे, तू माझं रूप घे, मी तुझं रूप घेतो. आणि म्हणून राधा राणीचं रूप भगवान महादेवाने घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाचं रूप आमच्या माता पार्वतीने घेतलं.
असं ब्रह्मपुराणामध्ये वर्णन आहे. प्रत्येक पुराणामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आहे. ब्रह्मपुराणामध्ये हे सुद्धा वर्णन आहे की राधा राणीचा आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाह झाला. महाराज, कोण म्हणतं राधा राणीचा विवाह झाला नाही भगवंतासोबत? राधा राणींचा विवाह भगवान कृष्णासोबतच झाला. आजही यमुना मातेच्या पलीकडे ब्रह्मांड वन म्हणून एक वन आहे. त्या वनामध्ये त्यांचा विवाह झाला होता. स्वयं देवी देवता भगवंताला आणि माता राधा राणींना सजवण्याकरिता आलेल्या होत्या. यमुना मातेच्या पलीकडे ते वन असल्यामुळे सहसा त्या वनामध्ये कोणी जात नाही. पण बरेचशा जणांना ज्यांना माहिती आहे ते त्या वनामध्ये जाऊन तिथलं दर्शन घेऊन येतात. निधिवन मध्ये सुद्धा भगवंताचं लग्न झालतं म्हणून तिथे वाचा. तिथे गेल्याच्या नंतर आपण फक्त इकडलं तिकडलं शो बघतो. आज बऱ्याच जणी वृंदावन मध्ये जाऊन आलेले असतील. कोण कोण आपल्या गावातल्या वृंदावन मध्ये गेलाय? बऱ्याच जणी गेल्या आहेत. त्या निधिवन मध्ये काही पोस्टर लावलेले आहेत, बरोबर? बाहेर येताना ते पोस्टर आपल्याला दिसतात, त्याच्यावरती वाचायचं तिथे स्वयं ब्रह्मदेवाने राधा राणीचा आणि भगवंताचा विवाह लावलेला आहे. रुक्मिणी मातेसोबत भगवंताचा विवाह नंतर झाला, अगोदर राधा राणींचा आणि भगवंताचा विवाह झालेला आहे. पण राधा राणीने सांगितलं, देवा जर का ही लीला आपण इथे केली तर पुढच्या लीला देवा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे एका रात्रीमध्ये राधा राणींनी आपली एक सुटकी वाजवली आणि जशी वाजवली तसं सर्वांच्या मनातील तो विचार केला की देवाचं लग्न झालतं म्हणून. पण आज सुद्धा त्या वनामध्ये ते विवाह झालेला आहे. आजही बघायला भेटतं वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर. तुम्ही वृंदावनला गेल्यावर नक्कीच ते बघा. तर असं ते राधा राणींना घेऊन भगवंत त्या गोपिकांना सोडून आले. जसं गोपिकांना सोडून आले तसं सर्व गोपिका व्याकुळ झाल्या. देवा कुठे गेलास? देवा आम्हाला सोडून का गेलास? इकडे तिकडे भटकायला लागल्या, रडू लागल्या, देवाचा पुकार करत होत्या, कृष्णा कृष्णा कृष्णा. देवा ये ना, देवा कुठे गेलास? रडत होत्या. प्रत्येक गोपी रडायची. भगवंतासोबत घातलेला प्रसंग आठवायच्या. देव असं करतो, देव तसं करतो, देवा ये ना. देवा तू आम्हाला रडू देत नव्हतास, आम्ही रडलो की भगवंत तू आमच्या समोर येत होता. आज आम्ही एवढं रडतोय तरी सुद्धा देवा तू का येत नाहीस? प्रत्येक गोपी भगवंताचा पुकार करायला लागली. व्याकुळ होऊन देवाला आवाज देऊ लागली. महाराज, देवाला दया आली नाही. एकदा का अहंकार झाला भक्ताला की देव त्याचा विचार करत नाही. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कधी अभिमान आणू नये. महाराज, जीवनात काही करा पण अभिमान आणि वाईट विचार कधीच करू नका. भगवंताला अभिमान आणि ज्याच्या मनामध्ये मत्सर आहे ते व्यक्ती देवाला कधीच आवडत नाही. एक वेळेस देवाचा अपमान झालेला देव सहन करेल. एक वेळेस आपण देवाची भक्ती नाही केली तरी देव पदरात घेईल. नाही नामचिंतन केलं तरी चालेल, नाही देवाची पूजा केली तरी चालेल. पण माणसाला माणुसकी, चांगले कर्म आणि अभिमान रहित जीवन जगावं. हातीळ भरी जरी होय अभिमान, तीळ भरी जरी होय अभिमान.
जरी होय अभिमान, एर तो समान भार देवा. तिळभर जरी अभिमान झाला तरी सुद्धा देवाला आपलं ओझ होतं. त्यामुळे महाराज अभिमान करू नये. आणि अभिमान करून करून महाराज आपण करतो कशाचा? संपत्तीचा, सुंदरतेचा. मुलगा चांगला शिकलेला असेल तर मुलाचा, मुलगी दिसायला छान असेल तर मुलीचा. बाकी आपल्याला अभिमान होतोच कशाचा? पण महाराज आज पैसे आहेत, उद्या असतील सांगता येणार नाही. आज सौंदर्य आहे, उद्या ते सौंदर्य आहे म्हणून सांगता येणार नाही. किती फेशियल करा, किती फेअर अँड लवली लावा, किती नवीन नवीन क्रीम लावा, पण एक दिवस ते सुंदरता जाणारच. तरुणपणात जेवढ्या सुंदर तुम्ही दिसत होत्या तेवढ्या सुंदर आता दिसतात का? नाही दिसत. मी कशाला म्हणू? सौंदर्य तसं राहणार नाही. म्हणून सौंदर्याचा अभिमान करून भेटणार काय? पैशाचा अभिमान करून भेटणार काय? मुलं बाळ शेवटी सोडून जाणार आहेत, त्यांचा अभिमान करून भेटतं काय? मुलीचं सौंदर्य असेल, मुलीचा अभिमान केला तर महाराज परक्याचं धन आहे, कोणीतरी येऊन घेऊन जाईल. तिचा अभिमान करून उपयोग काय? अभिमान करायचा असेल तर कशाचा करावा? कपाळावरती चंदनाचं टीका आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, सतत भगवंताचं नामस्मरण तोंडावरती आहे. तर महाराज आपण स्वतःचा अभिमान करावा. तेव्हा म्हणावं, मी भगवंताचा भक्त आहे म्हणून मला माझा अभिमान आहे. मी भगवंताची पंढरपूरची वारी करतो म्हणून मला माझ्यावर अभिमान आहे. हा अभिमान माणसाने करावा. त्या गोपिकांनी भगवंत आमच्या जवळ आहे, आम्ही सृष्टीत खूप मोठे आहोत हा विचार करून अभिमान केला. सोडून गेले महाराज भगवंत. आता गोपिकांना विहार सहन होईना. आमच्या राधा नारीला, किशोरीजीला दया आली आणि दया येऊन भगवंताला सांगितलं, भगवंता तुम्ही आता समोर जा, त्या गोपिकांचा विरह मी बघू शकत नाही. राधा राणी त्या झाडाखाली थांबल्या. भगवंत समोर गेले आणि राधा राणी चमत्कार केला. त्या गोपिकांना भगवंताची आणि राधा राणीची पावलं दिसायला लागले. जशी पावलं दिसली तशी गोपिकांना प्रसन्नता वाटली. अरे आपला देव ह्याच दिशेने गेलेला आहे, सोबत राधा राणी सुद्धा आहेत. त्या पावलाच्या दिशेने जायला लागल्या. पण महाराज अचानक राधा राणींचे पाऊल बंद झाले. भगवान श्रीकृष्णाचेच दिसू लागले. पण बाजूलाच बघितलं तर काही बसलेली जागा दिसत होती. मनात विचार आला, नक्कीच राधा राणींना भगवंताने उचलून घेतलं असेल. भगवंताच्या पावलावर पाऊल टाकून जाऊ लागल्या. जाता जाता एका झाडाखाली राधा राणी दिसल्या. जशा राधा राणी दिसल्या तशा सर्वजण राधा राणीच्या जवळ गेले आणि राधा राणीचा जयघोष केला. बोला राधा राणी सरकार की, बोला राधा राणी सरकार की. राधे राधे, राधे राधे. बघा राधेचा जेवढा महिमा आहे तेवढा भगवान कृष्णाचा नाही. त्यामुळे राधा राणीचा जप घेतल्यावरती कोणीच तोंड मिटून राहू नका. प्रत्येक जण आपलं तोंड खोला. त्या राधा राणींचं दर्शन झाल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. जवळ गेल्या. भगवंत कुठे आहेत विचारतात. राधा राणी सांगितलं, भगवंत मला सुद्धा इथेच सोडून गेले आहेत. काही वक्ता असा भाव देतात की राधा राणीला सुद्धा अभिमान झाला. पण महाराज
गुरुवर्य बालाजी बाबा सांगतात, किशोरीजीला अभिमान झाला नव्हता, त्यांना गोपिकांची दया आली होती आणि सांगितलं, जिथे भगवंत आपल्याला सोडून गेलेत तिथेच चला. सर्वजणी वापस तिथे गेल्या आणि तिथे जाऊन भगवंताला बोलवायला लागल्या. भगवंताला बोलवत असताना काही श्लोकाद्वारे भगवंताची स्तुती करायला लागल्या. श्लोकाद्वारे भगवंताला बोलवायला लागल्या. जयति ते दिगं जन्मना व्रजं शरत इंदिरा शाश्वदात्रहि दहित दृश्यता दीक्षुतावकं स्वहि धृता स्वये स्वारुदर्शनं तव कथामृतं तत्त्वजीवनं कपिलभीषितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं यावदक्षणं भूमिविगुंसते भारुदक्षणम्. एकोणीस श्लोकाद्वारे भगवंताला त्यांनी करुणापूर्वक आवाज दिला, देवाची स्तुती केली, देवाला क्षमा मागितली. देवा, परत असं कधीच होणार नाही. देवाची क्षमा मागितल्याच्या नंतर देव लगेच जवळ आले आणि गोपिकांचा आणि भगवंताचा परत संगम, त्यांचा महारास परत चालू झाली. आणि त्या महारासीची पौर्णिमा संपल्याच्या नंतर, ती रात्र संपल्याच्या नंतर देवाने सांगितलं, गोपिकांनो जा आता तुम्ही तुमच्या घरी, झाली आपली महारास. गोपिका म्हणतात, देवा आम्ही आमचं घरदार रात्रीच्या वेळेला सोडून आलोय, आमच्या घरातले आम्हाला स्वीकारतील का? देवा आम्हाला घरचे स्वीकारणार नाहीत. आई वडिलांकडे जावं तर आई वडील म्हणतील, काळ तोंड करून आलेस, आमच्याकडे कशाला येतेस? देवा कोणीच आम्हाला स्वीकारणार नाही, आता तूच आम्हाला स्वीकार. देवाने सांगितलं, गोपिकांनो कोणीच तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण हा 1 वर्ष फक्त एका रात्रीचा मी केला होता. ठीक आहे देवा, पण तरी सुद्धा आम्ही घरी जाणार नाही का? देवा तुझं रूप बघितल्याच्या नंतर, तुझं सुख भोगितल्याच्या नंतर आम्हाला संसारात जायची इच्छा नाही, परत त्या संसारात पडायची इच्छा नाही, त्या मुलाबालांकडे जायची इच्छा नाही, त्या पतीकडे त्या सासूकडे जायची इच्छा नाही राहिली. देवाने सुंदर उपदेश गोपिकांना केला. गोपिकांनो, माणसाकडे कर्म असतात, मुलांना सांभाळणं आई वडिलांचं कर्म आहे, सासूचं सासऱ्याची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे, कर्म आहे. नवऱ्यासोबत राहणं तुमचं कर्म आहे. नवरा कसाही असो त्याच्या सोबत राहावं लागतं. नवरा दारू पिणारा असो सोबत राहावंच लागतं. नवरा मारहाण करणारा असो त्याच्या सोबतच राहावं लागतं. नवरा सोडून जात असेल तरी सुद्धा गोपिकांनो त्यांच्या सोबतच राहावं, कारण हा समाज आहे. हा समाज माणसाला जगूही देत नाही, मरू सुद्धा देत नाही. वर चढावं तर वर का चढला, खाली यावं तर खाली का गेला. जगायचं असेल महाराज तर एक सांगणं असेल,
जगायचं असेल तर समाजाचा कधीच विचार करू नये. समाजाचा विचार करणारा कोणताच माणूस आज मोठा झाला नाही. त्यामुळे एक मराठीमध्ये म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. सगळ्यांचं ऐकून घ्यायचं पण करायचं शेवटी आपल्या मनाचं. मन वाईट सांगतोय ते समजायचं, ते समाज सांगतोय. मन चांगलं सांगतोय समजायचं, भगवंत उपदेश करतोय. त्यामुळे समाजाचा विचार करू नये. प्रत्येक गोष्ट आनंदामध्ये जगावी. महाराज प्रभू रामचंद्राला सुद्धा समाजाने जगू दिलं नाही, माता सीतेला जगू दिलं नाही. भगवान श्री कृष्णांना आज आपला समाज नाव ठेवतो. साधू संतांना महाराज समाजाने नाव ठेवलं, माऊलींना नाव ठेवलं. माऊली हे महादेवाचं आणि भगवान विष्णूचं रूप आहेत, त्यांना सुद्धा नाव ठेवलंय. मीराबाई होऊन गेल्या, मीराबाईला नाव ठेवलं, कान्होपात्राला नाव ठेवलं. प्रत्येक जणाला आपला समाज नाव ठेवतो. त्यामुळे समाजाचा विचार करू नये. देवा, त्या माणसांचा आम्ही कशाला विचार करू. पण सांगितलं गोपिकांनो, तो धर्म आहे. पतीला सोडू नको. आपण आपल्या पतीकडे जा, आपण आपल्या पतीला खुश ठेवा. रागवत असेल, बोलत असेल, दोन शब्द समजून सांगा. पण आपण आपल्या घरी जा. सांगितलं देवा ठीक आहे, आम्ही जातो, पण आमचे एक रूप आम्हाला तुझ्या सोबत ठेवायचंय. तेव्हा प्रत्येक गोपियांचं एक रूप तिथेच राहिलं. आज निधिवनामध्ये जेवढे काही झाडं आपण बघतो, तेवढे झाडं स्वतः गोपिका आहेत. कारण त्या निधिवनामध्ये भगवंतांनी तिथे रास केले होते. त्या वृंदावनामध्ये ते निधिवन आहे. प्रत्येक झाड गोपियांचं स्वरूप आहे. आज सुद्धा त्या निधिवन मध्ये भगवान परमात्मा महारास करण्याकरिता येतात. रात्रीच्या वेळेला 7 नंतर ते निधिवन बंद होतं. जेव्हा आम्ही त्याचं दर्शन घ्यायला गेलो, तेव्हा बघितलं तर जे शेजारचे घर होते, त्या शेजारच्या घराला इकडून खिडक्या होत्या, पण त्या खिडक्या बंद केलेल्या होत्या, विटा लावलेल्या होत्या तिथे. का तर तो महाराज ती रात्र जर का बघितली तर महाराज तो माणूस उद्याचा दिवस बघू शकत नव्हता. तुम्ही म्हणाल देव काही जीव घेतो का काय मधात जाऊन? देव नाही घेत. ते जे भगवंताचं रूप बघितलं, त्या रूपाला जेव्हा बघितलं तेव्हा तिथेच ते माणसं देह त्याग करतात. कारण देवाच्या पुढे काही बघायला उरतच नाही महाराज. तिथे आज सुद्धा 19 ते 20 समाध्या तिथे आहेत निधिवन मध्ये. त्या समाध्या भगवंताचं स्वरूप बघितल्यामुळे आहेत. महाराज त्या वृंदावनची लीला सांगावी तेवढी कमी आहे. त्या वृंदावन मध्ये आपण कितीही दिवस ते वृंदावन फिरलो तरी सुद्धा सगळं बघायचंच राहते. बाकी बिहारीचं दर्शन जेवढ्या वेळेस घ्यावं तेवढ्या वेळेस कमीच वाटतं. एकदा जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जणांनी वृंदावनचं दर्शन घ्यावं, माझं सांगणं असेल सगळ्यांना. प्रत्येक जणांनी दर्शन घेतलं पाहिजे. खूप आनंद आहे तिकडे. आनंद कंद भगवंत तिथे आलेले आहेत, का आनंद नसणार. खूप सुंदर असं निधिवन आहे. वह निधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, वह तेरा नजारा है, दिल खो गया म्हणतात. तिथे तिथला आनंद मनामध्ये सामावत नाही. असं ते निधिवन, असं ते बाकी बिहारीचं मंदिर, असं ते प्रेम मंदिर. आपल्याला फक्त प्रेम मंदिरच माहित आहे, पण तिथले प्रगट दुसरे जे मंदिर आहेत ते आपण अजून बघितलेलेच नाही.
ते बघितलं तुम्ही इकडे यायचंच नको म्हणतात, एवढं सुंदर आहे. माझी इच्छा नव्हती इकडे यायची, पण यावं तर लागतंच महाराज. त्या निधिवन मध्ये अजूनही त्या गोपिया तिथे प्रगट आहेत. आजही भगवंत तिथे रास करतात. हा सुंदर असा महारासेचा प्रसंग श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितला. यापुढे भगवंताच्या बऱ्याचशा लीला आहेत, भगवंताचा विवाह आहे. पण त्या अगोदर आपला एक छोटासा ब्रेक, तो ब्रेक घेऊ. सर्वांनी लवकर या, कारण आज देवाचं लग्न करायचे, जास्त वेळ नको होईल. 5 मिनिटात सर्वांनी वापस या. भगवंताच्या लीला चालू होत्या, भगवंताच्या महारास चालू होत्या. पण भगवंत ज्या कार्यासाठी आलेत ते कार्य अजून भगवंताने चालू केलं नव्हतं. देवतांना चिंता वाटली, स्वतःचा मामा आहे म्हणून देव मारतो की नाही. म्हणून नारद महर्षी भगवंताकडे येतात. भगवंताला म्हणतात, देवा देवा बस झाले की आता लीला, आता आपण ज्या मुख्य कामासाठी आलोय ते मुख्य काम करावं. देवाला थोडीशी आठवण करून देतात नारद महर्षी. आणि इकडे कंसाकडे सुद्धा जातात. कंसाला म्हणतात, कंसा अरे तुझा काळ जन्माला आलाय, त्याचं काही नियोजन. गुरुदेव बरंच काही करून बघितलं, पण नेमका कोण माझा काळ आहे काही समजेना. नारद महर्षींना सांगितलं, अरे माझा शिष्य तू किती भोळा रे, कृष्णाला मारायला तू किती जण पाठवले, कृष्ण मेला का? आता कुठे कंसाची डोकं जागेवर आलं. थोडा लेट करंट होता कंसाला. नारद महर्षींनी सांगितलं आणि लगेच सर्व कार्य न सांगता तिथून गुप्त झाले. आता काय करावं? सभा बोलवली. सभेमध्ये चर्चा आली की जर का खरंच तो कृष्ण वसुदेवजीचा आणि देवकीचा पुत्र असेल तर तो नक्कीच त्याच्या आई वडिला भेटायला इकडे येईल. पण त्याच्यासाठी एक यात्रा आपण करू सांगितलं, कारण मुलांना यात्रेची खूप हौस असते. मुलं नक्कीच यात्रेमध्ये येतात. म्हणून सुंदर अशी भव्य दिव्य यात्रा कंसाने त्या मथुरा नगरीमध्ये ठेवली आणि अक्रूराला बोलवलं. अक्रूराला सांगितलं वृंदावनामध्ये जायचं आणि बलिरामाला आणि त्या कृष्णाला आपल्या यात्रेसाठी आमंत्रण द्यायचं. प्रत्येक राजेकडे मी एक ना एक सेनापती पाठवलाय, पण नंद बाबाकडे मी तुला पाठवते. जा आणि नंद बाबाला आमंत्रण देताना विशेष त्या 2 मुलांना आमंत्रण दे. अक्रूरजीला कळालं, दृष्ट एखादा व्यक्ती असेल, तो आपल्या सोबत चांगला राहत असेल तर समजायचं याच्या मनात काहीतरी शिजतंय. नारद महर्षींना कळालं, पण राजांचा आदेश आहे, राजाचा आदेश टाळू नये. म्हणून अक्रूरजी सकाळ होता क्षणी आपला रथ घेऊन निघाले. कंस बघतो अक्रूर निघाला, हा निघालो. अरे माझा रथ घेऊन जा ना. स्वतः कंसाचा रथ कंसाने भगवान श्रीकृष्णाला आणायला पाठवला. वृंदावन मध्ये गेले. सर्व नंदवासींसमोर ज्या वेळेस अक्रूरजी गेले त्यावेळेस सर्वांच्या मनामध्ये भीती होती. नंद बाबांनी त्यांचं आतिथ्य केलं आणि त्यांचं आतिथ्य झाल्याच्या नंतर विचारलं की आपले येण्याचं मुख्य कारण काय. अक्रूरजी म्हणतात,
कंसाने भव्य दिव्य अशी यात्रेचं नियोजन केलंय. त्या यात्रेमध्ये नंद बाबा तुम्हाला आमंत्रित केलंय. ठीक आहे म्हणे, येतो ना. तुमच्या 2 पुत्रांना सुद्धा बोलवलंय. जसं पुत्रांना बोलवलं म्हटलं तसं नंद बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. यशोदा मातेला आवाज गेला. यशोदा माता रडायला लागल्या. हळूहळू सर्व नंद गावामध्ये माहिती झालं. सर्व नंदवासी रडायला लागले. गोपिका रडू लागल्या. भगवंत जाणार, भगवंत जाऊ नको. आम्हाला माहिती आहे तुझे आई वडील हे नाही, तुझे आई वडील ते. तिकडलं ऐश्वर धन संपत्ती पाहून देवा तू आमच्याकडे येणार नाहीस. देवा जाऊ नको. एकदा गेल्यावर तू देवा येत नाहीस माहिती आहे आम्हाला. जाऊ नको ना देवा. सर्व नंदवासी देवाला आडवे आले. देवाने आश्वासन दिलं, अवघ्या 2 दिवसामध्ये मी यात्रा करून परत येईल. यशोदा माता म्हणते, कान्हा, अरे तो कंस खूप दृष्ट आहे. काय करेल सांगता येत नाही. जाऊ नको ना. देव कोणाचंच ऐकायला तयार नाही. गोपिका आडव्या येतात. गोपिका रडत आहेत. प्रत्येक जण रडतोय तरी देव ऐकत नाही. रथामध्ये बसलेत. रथ निघालं. मथुरेच्या दिशेने रथ जात होत. समोर जाऊन महाराज आमच्या राधाराणी रडत होत्या. भगवंताने राधाराणीला बघितलं. किशोरीजीच्या जवळ भगवंत गेले आणि जाऊन म्हणतात, राधे तू आणि मी वेगळे आहेत का? राधाराणी तोंडातून शब्द नाही, डोळ्यातून पाणी येतंय. आणि भगवंत म्हणतात, राधा आपण वेगळे नाहीयेत. आपलं स्वरूप एकच आहे. मी तुला सोडून जात नाहीये, तुझ्या जवळच आहे. राधाराणींना आश्वासन भगवंताने दिले. सांगितलं 2 दिवसामध्ये मी परत वापस येईल. महाराज राधाराणींच्या डोळ्यातून फक्त पाणी होतं. भगवंताने सांगितलं, राधा तू जर का अशीच रडत राहिलीस तर मी परत कधीच वापस येणार नाही. महाराज राधाराणींनी डोळे पुसले आणि देवाने राधाराणींकडून वचन घेतलं, राधा मला वचन दे, मी येईपर्यंत तुझ्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघणार नाही. राधाराणींनी भगवंताला वचन दिलं आणि भगवंत निघलेत. मथुरेमध्ये भगवंत गेले. जवळ जवळ येतात गोपिका रथाच्या आडव्या आल्या. तेव्हा जायचं असेल तर रथ आमच्या अंगावून घाल आणि नंतर समोर जा. भगवंताने गोपिकांचं सात्वन केलं. सांगायचा बराच भाग आहे, पण आपल्याला देवाचं लग्न सुद्धा करायचंय. गोपिकांचं सात्वन करून भगवंत समोर गेले आणि जसं मथुरेमध्ये भगवंत गेले तसं मथुरेमध्ये एक उत्साह निर्माण झाला. प्रत्येक जण आनंदी झालं आणि नंद बाबा सोबत भगवंत तिथे विश्रांती करिता थांबले. नंद बाबाला भगवंत म्हणतात, बाबा मी मथुरा नगरी फिरून येऊ का? नंद बाबाने सांगितलं, कृष्णा अरे नवीन गाव आहे, नवीन गावामध्ये इकडे तिकडे जाऊ नये. कुठे भटकशील मला सापडणार नाहीस, कुठे जाऊ नको. नाही बाबा लगेच जातो, याच गल्लीने जातो, याच गल्लीने वापस येतो. ठीक आहे जा, पण लवकर ये बरं का. ठीक आहे बाबा लवकर येईल. गोपाळांना सोबत घेतलं, दाऊजींना सोबत घेतलं आणि निघाले. जात असताना वाटेमध्ये एक कुब्जा दिसली. ती कुब्जा दिसल्याच्या नंतर भगवंत तिच्या समोर जाऊन म्हणतात, माते किती सुंदर दिसतेस ग तू. कुब्जेला राग आला. कुब्जा काहीच बोलत नव्हती, समोर जात होती. परत भगवंत म्हणतात,
असं वाटते जस काय अप्सरा खाली आली आहे. किती छान दिसतात तुम्ही. कुब्जेला राग आला, बोलायला लागली, अरे कुठून आलास तू? भगवंत म्हणतात, माझं नाव कृष्ण. असशील कोणता कृष्ण? माझी उपासना का करतोस? भगवंत म्हणतात, अहो तुम्ही खरंच सुंदर दिसता म्हणून म्हणतो. कुठून तुला सुंदर दिसते? मी तुमचा हे दिसणारा देह बघत नाहीये. तुमचा जो आतमधला भाव आहे, तो आतमधला भाव खूप सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सुंदर म्हणतोय. ठीक आहे बोलल्या आणि समोर जाऊ लागल्या. भगवंत परत आडवे गेले. थांबा, तुम्ही काय काम करता? हे चंदन कसलं तुमच्या हातामध्ये? सांगितलं, मी आमच्या राजाला कंसाला चंदन देते. रोज ते माझ्याच हातून चंदन लावतात, माझ्या हातानेच केलेलं चंदन लावतात. अच्छा, आम्हालाही द्या ना थोडंसं चंदन. असंच कसं देऊ रे तुला चंदन? एक तर माझी उपासना करतोस आणि परत माझ्याकडे चंदन मागतो. तितक्यात भगवंताने कुब्जा मातेच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरती बोट ठेवलं, एक हात धरला आणि खसकन ओढलं. जसं ओढलं तसं कुब्जा माता व्यवस्थित नीट दिसायला लागल्या. सुंदर रूप त्यांना आलं आणि कुब्जा मातेचा भगवंताने उद्धार केला. असं भगवंताने बऱ्याच जणांचा उद्धार केला, बऱ्याच जणांचं दर्शन भगवंताने दिलं. पण महाराज, आता कंसाचा वध सुद्धा करायचा आहे. कंसाच्या दरबारामध्ये भगवंत निघालेत. कंसाच्या दरबारामध्ये जात असताना 10 हत्तीचे बळ असणारा एक हत्ती आहे. तो हत्ती भगवंताच्या स्वागतासाठी ठेवला. त्या कंसाला वाटलं आपल्या पस्तोर या बालकाला येऊच देऊ नये. हाच हत्ती त्याला पायाखाली चिरून टाकेन म्हणून त्या 10 हत्तीचं बळ असणाऱ्या एका हत्तीला तिथे ठेवलं दरबारामध्ये. जसा भगवंत प्रवेश करणार तसं त्या हत्तीला चेतावलं. जसा तो हत्ती चेतावला तसा भगवंताजवळ आला. भगवंताच्या अंगावर पाय देणार तितक्यात भगवंताने त्याच्या सोंडीवरती उभा राहिले. सोंडीवरती उभा राहून भगवंताने त्या हत्तीच्या मुंडक्यावरती एक लात मारली. जशी लात मारली तसा एवढा मोठा हत्ती धाडकन पृथ्वी तलावर पडला आणि त्या हत्तीचा वध करून भगवंत समोर गेले. समोर भरपूर सैन्य आहे. सैन्याचा वध भगवंताने केला. काही सैन्य कंस मामाला सांगायला गेले, कंस मामा, हे कंस राजे खूप शक्तिशाली बालक आहे. एका लातेमध्ये हत्तीला मारलं, आपल्या सर्व सैन्याला मारत आहे. कंसाला भीती वाटली, थरथर कापायला लागला. अरे एवढूसा बालक आहे, काय करेल मला? माझं काही बिघडू शकत नाही. स्वतःला आश्वासन देतो पण मनामध्ये भीती होती. काही काळ दिसायला लागला येताना की भ्यायचा, अरे माझा काळ आला, कृष्ण आला, कृष्ण आला. छोटीशी काळी गोष्ट दिसली की म्हणायचं कृष्ण आला. कोणाचे केस कुरुळे असतील तर म्हणायचं कृष्ण आला. मारायला धावत होता. हळूहळू आमचे भगवान श्रीकृष्ण सर्व सैन्यांना मारत 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 समोर आले. कंसाच्या दरबारामध्ये आले. कंसाची भगवंताची नजर एक झाली. जशी नजर एक झाली तसं कंस थरथर कापायला लागला. हातामधली तलवार खाली पडत होती. हातातली तलवार खाली पडली. भगवंत जवळ आले पण भगवंताने त्यांना ती तलवार उचलू दिली. जशी तलवार उचलली तशी भगवंतावरती चालवली पण भगवंताने त्या तलवारीला बाजूला टाकलं. त्या कंसाला मारायचं होतं. भगवंत त्याच्या जवळ गेले. त्याच्या हातातली तलवार खाली पडलेली त्याने उचलली. मारणार तितक्यात भगवंताने त्याच्या असणारा जे मणी होता तो मणी उपसून घेतला आणि त्याच्या छातीमध्ये भगवंताने तलवार घातली. जशी तलवार घातली तशी एकाच घावामध्ये त्या कंसाचा वध झाला. बोल भक्तवत्सल भगवान की जय. असा त्या कंसाचा वध करून भगवंत आता मथुरा नगरीमध्ये राहू लागले. पण भगवंत कंसाचा वध झाला ऐकून
असणारे त्या कंसाचे साडू, त्या कंसाचे जो कोणी मित्र होता ते मित्र भगवंताकडे भगवंताला मारण्यासाठी येऊ लागले. बरेचसे जण आले, बरेचशा जणांचा भगवंताने उद्धार केला, बरेचशा जणांना तोंड दिलं. आणि आता भगवान परमात्मा जरासंधासोबत भगवान परमात्माने युद्ध केलं, घनघोर युद्ध झालं. पण जरासंधाला भगवंत मारू शकत नव्हते, म्हणून भगवंत मथुरेतून द्वारकेला गेले. द्वारकेची निर्मिती भगवंताने रातोरात केली आणि त्या द्वारकेमध्ये जाऊन भगवंत राज्य करू लागले. आता भगवंत राज्य करत असताना भगवंताचा जय जयकार जिकडे तिकडे होत होता. हे बघून बरेचसे जण भगवंताला लग्नासाठी मागणी घालत होते. पण महाराज भगवंत कोणाची तरी वाट बघत होते, त्याच्यामुळे लग्नाला अजून होकार दिलेला नाही. सांगितलं अगोदर माझा मोठा भाऊ आहे बलिरामजी, त्यांचा अगोदर विवाह करायचा आहे. म्हणून अगोदर बलिरामजींचा विवाह केला. रैवत नावाचा राजा होता. त्या रैवत नावाच्या राजाची मुलगी रेवती, त्या रेवती नावाच्या कन्येसोबत बलिरामजींचा विवाह झाला. बोल रेवती रमण बलिरामजी महाराज की जय. आणि आता असणारी राजा भीमकाची मुलगी रुक्मिणी, त्या रुक्मिणीचं स्वयंवर होतं. त्या स्वयंवरामध्ये बरेचसे राजे महाराजे आले होते. त्यापैकी शिशुपाला सोबत रुक्मिणी मातेचा विवाह होणार होता. पण त्यांना बोल बा. त्या राजा भीमकाच्या मुलीचं म्हणजे रुक्मिणी मातेचा विवाह शिशुपाला सोबत ठरलेला होता. त्या भीमक राजाला 5 पुत्र होते आणि एक सुंदर अशी कन्या होती. रुक्मी नावाचा मोठा त्यांचा मुलगा, रुक्मत नावाचा दुसरा मुलगा, रुक्मबाहू नावाचा तिसरा, रुक्मेश नावाचा चौथा मुलगा, रुक्ममाली नावाचा 5वा मुलगा. असे 5 मुलं त्या भीमकाला होते, भीमक राजांना. आणि एक 6वी सुंदर अशी सुशील कन्या होती रुक्मिणी. या रुक्मिणीचं स्वयंवर होतं आणि त्या स्वयंवरामध्ये खूप राजे महाराजे आले होते. शेवटी शिशुपाला सोबत आमच्या रुक्मिणी मातेचा विवाह ठरला. पण महाराज रुक्मिणी मातेच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण होते. महाराज रुक्मिणी मातेने अजून भगवंताला बघितलेलं नव्हतं. प्रेम असावं तर असं असावं. दिसण्यावरती प्रत्येक जण प्रेम करतो, पण भगवंताची कथा ऐकून प्रेम करावं, भगवंताचे गुणगान ऐकून प्रेम करावं. आमच्या रुक्मिणी मातेला भगवंताचं गुणगान नारद महर्षींकडून श्रवण केलेलं होतं. त्यामुळे भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालेलं होतं. विवाह करेल तर भगवंत सोबतच करेल हा निश्चय त्यांनी केलेला होता. महाराज ती परंपरा अजून चालत आहे. पण ती परंपरा चालवत असताना समोरचा किती पात्रतेचा आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे. कारण आपले वडील असतील, आपली आई असेल, लहानपणापासून आपल्याला वाढवत असते. वाढवत असताना मनामध्ये विचार असतो,
आपल्या मुलीचे एक दिवस लग्न होणार आहे, लग्न झाल्यावर त्या घरी कशी राहील, तो मुलगा कसा भेटेल. जशी मुलगी जन्माला येते तसा विचार असतो. म्हणून प्रत्येक मुलीने, प्रत्येक वडिलाने, प्रत्येक आईने विचार करतात की आपल्या मुलीला कसा नवरा भेटेल. म्हणून वडिलांच्या मनामध्ये विचार असतो, मुलीचं कन्यादान कसं करायचंय. मुलगी जन्माला आल्याच्या नंतर वडिलांच्या मनामध्ये दोनच विचार असतात. पहिलं तिचं शिक्षण आणि दुसरं तिचं लग्न. आज काही लोक या 2025-24 च्या अगोदरचे मुलीला एक ओझं म्हणून समजत होते. मुलगी जन्माला आल्याच्या नंतर तिला ओझं समजत होते. पण महाराज, जे कन्यादान आपण करतो ते कन्यादान एक यज्ञ आहे. ते यज्ञ करणं प्रत्येकाच्या भाग्यात नाही. ज्याला मुलगी नाही त्याने समजावं आपलं तेवढं भाग्य नाही, आपण तेवढं पुण्य केलं नाही समजायचं. मुलगी कशीही असो, घरात बसून खाणारी असो, बाहेर जाऊन काम करणारी असो किंवा शेतात जाऊन काम करणारी असो, ती मुलगी आहे. तिचं कन्यादान करणं एवढं सोपं नाही. लहानपणापासून वडिलांची भावली असते आणि एक दिवस परक्याच्या घरी जाते. आज महाराज तुम्ही विचार करावा, सासूने सासऱ्याने विचार करावा. जशी आपली मुलगी लहानपणापासून आपल्या घरात खेळली, तसंच आपल्या घरात येणारी सून सुद्धा कोणाच्या घरात खेळलेली असेल. जसं आपल्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही जास्त, तसंच त्या सुद्धा मुलीला जास्त स्वयंपाक येत नसेल. जशी आपली मुलगी प्रत्येक जणाला समजून घेत नाही, तसंच आपली सून सुद्धा कोणाच्या घरी असताना अशीच असेल. तिचा स्वभाव समजून घ्यावा. एका भाऊलीप्रमाणे वागत असते ती, पण लग्न झाल्याच्या नंतर तिच्यावर आपण नाही ते ओझं टाकायला लागतो. एक बाहुली बापाची, एका क्षणात परक्याची, झाला सुरू हा संसार, डोळ्यासमोर अंधार. प्रेम भरल्या ओंजळीत, माईच्या त्या सावलीत, वाढलेलं ते हे फूल आज दैवानं तोडलं. लेक बापासाठी काय दिल सार जे जे हाय, सोन गाडीची रहौस, बाहुलीच्या गळी फास. एक आस भेटो न्याय, बाप झाला हो साय. वाटो नको ना बापाला, कसे करू आता कन्यादान, कन्यादान. प्रत्येक बापाकडे एक मुलगी असते, प्रत्येक आईकडे एक मुलगी असते. ती सासरी गेल्याच्या नंतर आपण त्या सुनेला असं समजावं की ही सुद्धा कोणाच्या घरची मुलगी होती. तिला सुद्धा तिच्या वडिलांची लळा असेल, तिला सुद्धा तिच्या आईचा लळा असेल. महाराज, बाप कुठे झुकत असेल तर मुलीच्या सासरी झुकतो, मुलीच्या सासऱ्यांकडे झुकतो, मुलीच्या नवऱ्यासमोर झुकतो. कोणासमोर झुकत असेल तर आपल्या जावया पुढे झुकतो. हात जोडून म्हणतो, माझ्या मुलीला सांभाळून घ्या. म्हणून प्रत्येक जणाला सांगणं असेल, आपल्या सुनेला आपण एका मुलीप्रमाणे वागवावं. कारण आपल्याला सुद्धा एक दिवस तो टाइम येणार आहे, आपल्या मुलीवर सुद्धा वेळ येणार आहे, आपल्यावर सुद्धा वेळ येऊन गेलेली आहे. हा विचार करावा. प्रत्येक मुलीचा वडील प्रत्येक मुलीला जीव लावत असतो. प्रत्येक जणीच्या मनामध्ये तो भाव असतो.
माहेरी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगणं असेल की आपण आपल्या सुनांना आपल्या मुलीपणाप्रमाणे जपावं. एखादं काम नाही करता आलं तर समजूनच सांगावं. वडिलांची भेट घ्यायची असेल तर तिला म्हणावं 2 दिवस जा, भेटून ये. आईची भेट घ्यायची असेल तर जाऊन भेट घेऊन ये म्हणावं. वडील येत असतील तर त्यांचं आतिथ्य आपण इथे आल्याच नंतर करावं तिच्या. असंच रुक्मिणी मातेने आपलं स्वयंवर करायचं ठरवलं आणि भगवान परमात्माला पत्र पाठवलं. भगवान परमात्माने पत्र घेतलं. बघितल्याच्या नंतर भगवंताला रुक्मिणी सोबत विवाह करायचा ठरवला आणि भगवंत रुक्मिणी हरण करून घेऊन आले रुक्मिणी मातेला आणि त्यांचा विवाहाचा कार्यक्रम इथे आता पार पडणार आहे. सर्वांना भगवंताला आणि रुक्मिणी मातेला येण्याकरिता जागा करा. मेरा जीवन है कृष्ण मेरा प्रीतम है कृष्ण मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की मैंने रचाई रे कृष्ण नाम पाट ठेवले का? पाट ठेवले. भगवंताचं आणि माता रुक्मिणीचे इथे आगमन झालेलं आहे. आता रुक्मिणी माताचा आणि भगवंताचा इथे विवाह होणार आहे. विवाहासाठी प्रत्येक जणांनी इथे यायचंय. करायची का सुरुवात? शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळ मुरुडविनायकमः चिन्तामणि स्थेवरं लेन्यान्द्रे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं वोझरं ग्रामे रांझन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलं वधूर्य शुभं भवतु सावधान. कोणला म्हणायचं का मंगलाष्टक म्हणायचं? गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. सावधान रामे त्र्यंबके येऊनी हाती बळे जावाई रघुराज पूर्ण विजयी सीता माझी येऊनी हार घालीत गळा विख्यात प्रभारी उभी स्वामी दैवत वधूवरास करणे वावे तुम्ही सावधान. कुर्या मंगल सावधान.
हा शुभमंगल सावधान भाग्याचा दिन जीवनात युवका भाग्याचा दिन जीवनात युवका या मंगली तसे लक्ष्मी सहा सुवासिनी तव कुळाभूषा वधू तसे चंद्राला जशी रोहिणी चंद्राला जशी रोहिणी तव मनानंदी असो त्रिविधा त्रिगुणा यश यशना साफल्य येथे वसो शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सौभाग्याची तू तर राणी सौभाग्याची तू तर राणी रुक्मिणी भाग्यवती श्रीकृष्ण राव आले मंडपी श्रीकृष्ण राव आले मंडपी तुझ करण्या सौभाग्यवती मिलन प्रसंगी दोन जीवाचे मिलन प्रसंगी दोन जीवाचे आले अवमान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तदैव लग्नं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेति मनसा स्मरामि सुलग्न सावधान वऱ्हाडीचा वचित्त सावधान ग्रामदेवता चिंतन सावधान वाजंत्री सावचित्त सावधान हरा घाला एका मागाला अरे ते धामान तुम्ही मामा आता पळून गेले हॅलो ह्या लग्नाला खूप दुरून असे आलेले आपल्याला पाहुणे मंडळी पोळ्या करणाऱ्या मावशी विजयमाला डाभरे यांच्याकडून 21 रुपयाचं आहेर आलेला आहे तरी धन्यवाद. चला आहेरावाले आहेर करून घ्या.